अजितदादा यांच्या जाण्याने महाराष्ट्राला फार मोठं नुकसान झालेलं आहे. अजितदादा यांच्या अचानक निधनानंतर जे आहे, अपघाती निधनानंतर जे आहे, महाराष्ट्राचं खूप मोठं असं नुकसान झालं आहे. कारण एक कर्तबगार नेता महाराष्ट्राला गमावा लागलेला आहे. परंतु एकीकडे ती परिस्थिती घडत असताना त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये जे आहे, पुन्हा एका गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे, ते म्हणजे उपमुख्यमंत्रीपद. अजितदादा पवार यांच्या पत्नी असणाऱ्या सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. तर आज आपण त्यांच्याकडे किती संपत्ती आहे याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. कारण अजितदादांच्या त्या पत्नी आहेत आणि त्या अगोदरपासून राजकारणामध्ये ऍक्टिव्ह देखील आहेत. तर आज आपण त्यांची जी संपत्ती पाहणार आहोत ती आहे निवडणुकीच्या काळात दिलेल्या अधिकृत निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार सुनेत्रा पवार यांची किती संपत्ती आहे. तर त्यावेळेस त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्यानुसार त्यांच्याकडे 127 कोटीपेक्षा अधिक संपत्ती असल्याची माहिती समोर निघून आली. या संपत्तीमध्ये नेमकं काय काय आहे चला थोडक्यात समजून घेऊया. स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन, फ्लॅट, घर. सुनेत्रा पवार यांच्याकडे जमीन, आलिशान फ्लॅट्स आणि इतर स्थावर मालमत्ता ज्यांची एकूण किंमत जवळपास सुमारे 95 ते 100 कोटी रुपये आहे. चल मालमत्ता म्हणजे कॅश, बँक आणि ज्वेलरी. यामध्ये बँकेमध्ये ठेवी, रोख रक्कम आणि सोन्या, हिऱ्याचे दागिने ज्यांची किंमत सुमारे 25 कोटींच्या आसपास आहे. आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न म्हणजे 2022-23 या आर्थिक वर्षात त्यांनी जाहीर केलेलं उत्पन्न होतं सुमारे 4 कोटीहून अधिक. तर ही संपूर्ण माहिती जी आहे कुठल्या अफवांवरून नाही तर अधिकृत निवडणूक कागदपत्रांच्या आधारे आहे, जे त्यांना देणं बंधनकारक असतं. तुमचं यावरती काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा.